लहानांपासून मोठ्यांपर्यंत वेगवेगळ्या चवीचे केक सगळ्यांनाच आवडतात. या व्हिडिओमध्ये आता मी तुम्हाला ओट्स आणि गहू पिठाच्या एकदम हेल्दी केकची रेसिपी दाखवणार आहे. ओट्समध्ये भरपूर फायबर्स आणि प्रोटीन्स असतात. नमस्कार, मी वर्षा व्हीएम्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर वळूयात कृतीकडे. सर्वात आधी 1 वाटी ओट्स मिक्सरच्या भांड्यात घेऊन मिक्सरला फिरवून अगदी बारीक पीठ करून घेऊयात. हे एकदम बारीकच वाटायचे. मग आता हे वाटलेले ओट्सचे पीठ एका पातेल्यात ओतून घेऊयात आणि मग त्यात अर्धा वाटी चाळून घेतलेले गहू पीठ घालूयात आणि मग त्यात 1 चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा घालूयात. हे आपले सुके इन्ग्रीडियंट्स झाले. हे साहित्य आता चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हा केक आपण गूळ वापरून बनवणार आहोत. आता दुसऱ्या पातेल्यात 1 वाटी किसलेला गूळ घेतला आणि त्यात अर्धा वाटी पाणी घातले. हे आता आपल्याला गॅसवर ठेवून गूळ वितळेपर्यंत तापवायचे आहे. आता चमच्याने ढवळून यात आपण अर्धा इंच दालचिनीचे तुकडे आणि 1 चमचा सुंठ पावडर घालूयात. आता हे चांगले गरम झाले आणि थोडी उकळी आल्यासारखी वाटायला लागली आहे. आता गॅस बंद करून हे पूर्णपणे थंड करून घेऊयात. तोपर्यंत हा केक आपण कुकरमध्ये बनवणार आहोत. त्यामुळे एका कुकरच्या भांड्याला थोडे तेल लावून पीठ पेरून सगळीकडे पसरवून घेऊयात. तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तोही वापरलात तरी चालेल. आता थंड झालेले गुळाचे पाणी गाळणीने गाळून त्यात पाव वाटी पातळ तूप घालूयात आणि मग सुके पीठ असलेल्या पातेल्यात 1 चमचा वेलची पावडर घालून आणि मग आपण तयार केलेले गुळाचे पाणी आणि तुपाचे मिश्रण यात घालूयात आणि विस्कच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मग थोडे-थोडे दूध घालत आपण हे बॅटर तयार करून घेणार आहोत. दूध थोडे-थोडेच घालायचे आणि मग बॅटर व्हिस्क्सने घुसळत एकाच दिशेने फिरवत छान तयार करून घ्यायचे. हे बघा अशी कन्सिस्टन्सी हवी आणि मग व्हॅनिला एसेन्सचे 3 ते 4 थेंब यात घालायचे. आता यात बारीक केलेले बदामाचे काप आणि थोडी ट्रुटी फ्रुटी घालूयात आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे बघा बॅटर जास्त पातळ करायचे नाही. गहू पीठ वापरल्यामुळे हे थोडे घट्टच ठेवायचे. आता शेवटी यात एक एव्हरीडे मिल्क पावडरचा सॅशे घालूयात. साधारण 3 ते 4 चमचे मिल्क पावडर होईल आणि मग परत मिक्स करून घेऊयात. आता हे मिश्रण आपण ग्रीस करून तयार करून ठेवलेल्या भांड्यात ओतून घेऊयात आणि 3 ते 4 वेळा टॅप करूयात. म्हणजे यातले हवेचे बबल्स निघून जातील. आता सजावटीसाठी यावर टुटी फ्रुटी आणि बारीक चिरलेले बदामाचे काप आणि काळ्या मनुका पेरूयात. बॅटर घट्ट असल्यामुळे आत्ताच ही सजावट केली तरी चालेल. हा केक आपण कुकरच्या भांड्यात करणार आहोत. त्यामुळे कुकरची शिट्टी आणि कुकरचं गॅसकेट आपल्याला काढून ठेवायचं आहे. आणि मग हा कुकर एका तव्यावर गॅसवर ठेवून त्यात मीठ पेरून 10 मिनिटे प्रीहीट करून घ्यायचा आणि मग आपण तयार केलेले बॅटर यात ठेवून झाकण बंद करून सुरुवातीला 1 मिनिट गॅस मोठा करून लगेचच मंद करायचा. आता हा केक आपल्याला 40 ते 45 मिनिटे बेक करून घ्यायचा आहे. 40 मिनिटांनंतर एकदा झाकण काढून सुरीच्या सहाय्याने केक तयार आहे की नाही ते पाहिले. केक तयार नव्हता म्हणून परत एकदा कुकरचे झाकण लावून परत 10 मिनिटासाठी हा केक बेक करून घेतला. आपल्याला हा केक बेक करण्यासाठी साधारण 50 मिनिटे लागली. आता हा केक पूर्णपणे छान बेक झालाय. आता हा पूर्णपणे थंड झाल्यावर एक प्लेट यावर ठेवून हा काढून घेऊयात. हा बघा किती सुंदर पौष्टिक असा आपला ओट्सचा केक तयार आहे. ख्रिसमससाठी नक्कीच बनवून बघा. गूळ वापरल्यामुळे हा आणखीनच पौष्टिक आणि चविष्ट बनलाय. व्हिडिओ आवडला तर या प्लेलिस्टवर क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून कमेंट करा.